नागपुरी मेजवानीमध्ये तुमचं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी साधी पण स्वादिष्ट अशी डाळ घालून केलेली दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी ही अनेकांची नावडती भाजी असते. पण अशा पद्धतीने जर तुम्ही दोडक्याची भाजी बनवली तर ती खूप स्वादिष्ट बनते. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. या भाजीसाठी मी 1 पावभर एवढे कोवळे दोडके घेतलेले आहेत. दोडके अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्या देठाकडचा भाग काढून टाकायचा. आणि आता हे दोडके आपण व्यवस्थित छिलून घेणार आहोत. दोडक्याच्या शिरा पूर्णपणे काढून टाकायच्या. दोडके छिलून झाल्यावर त्याचे आपण मध्यम आकाराचे तुकडे करणार आहोत. अगदी बारीक तुकडे नाही करायचे, नाहीतर ते भाजीमध्ये विरून जातात. साधारण असे मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला करायचे आहेत. भाजीच्या फोडणीसाठी मी 1.5 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडीशी मोहरी घालायची. 1 टीस्पून हिंग घालायचा. हिंग घातल्यावर लगेचच बारीक चिरलेला कांदा घालायचा. हे सगळं आता तेलावर थोडा वेळ परतवून घ्यायचं. 2 ते 3 लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आणि पुन्हा एकदा हे छान परतवून घ्यायचं. कांदा आता थोडासा मऊ झालेला आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढी आलं लसणाची पेस्ट घालायची. आलं आणि लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतवून घ्यायची, म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे फोडणीला छान सुगंध येतो कोथिंबीरीचा. आता मी यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ घालत आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ मी 1 तासभर भिजवून घेतली आहे. ही मुगाची डाळ तुम्ही न भिजवता देखील घालू शकता, पण जर भिजवून घेतली तर ती लवकर शिजते. डाळ तेलावर मिनिटभर छान परतवून घ्यायची. डाळ छान परतवून झाल्यावर आता यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 टीस्पून हळद घातलेली आहे. तिखट आपल्या चवीनुसार घालायचं. 1 टेबलस्पून एवढी धना-जिरा पूड घालायची. भाजीची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी मी ही मसाला पेस्ट घालत आहे. या मसाला पेस्टची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, ती तुम्ही पाहू शकता. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार. आता हे सगळं थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्याने मसाले डाळीमध्ये छान मुरतात. 1 मिनिटभर मी हे छान परतवून घेतलं आहे. आता यामध्ये पाऊण वाटी एवढं पाणी घालत आहे मी. हे पाणी मी डाळ शिजवण्यासाठी घातलेलं आहे. दोडक्याच्या फोडी यामध्ये घालण्यापूर्वी आपण डाळ 70 ते 80% शिजवून घेणार आहोत. वरून असं झाकण ठेवून आता आपण हे 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आता झाकण उघडून बघूया. डाळ आता बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता यामध्ये चिरलेला दोडका घालायचा. दोडक्याच्या फोडी आपण थोड्या मोठ्या आकाराच्या चिरल्या होत्या, कारण खूप बारीक फोडी केल्या तर भाजीमध्ये त्या विरल्यासारख्या दिसतात. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यावर यावर आता झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं. झाकणावर असं थोडंसं पाणी घातलं म्हणजे भाजी जळत नाही. आता हे आपण झाकून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत. मधून ही उघडून बघायची आणि शिजली का ते चेक करायची. भाजीला थोडंसं पाणी कमी वाटलं मला, म्हणून मी झाकणावरचं गरम पाणी यात घालत आहे. पुन्हा एकदा हे झाकून आपण शिजवणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवून घेतलं आहे मी. आता डाळ आणि दोडका दोन्हीही अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडंसं आमचूर पावडर मी घालत आहे. 1 टेबलस्पून एवढा गोडा मसाला घालायचा.
जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा यात घालू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं. शेवटी थोडी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूया. तयार आहे आपली डाळ घालून केलेली साधी दोडक्याची भाजी. ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कॉमेंट करून जरूर सांगा. अशाच स्वादिष्ट रेसिपींसाठी नागपुरी मेजवानीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.